या बावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या दंडवत तुझ्या दंडवत तुझ्या पाही पद्मनाभ बहिरा देहधारी दिनाकारणी जन्मलासे मुरारी जगी धन्य तो सद्गुरुबोध राजा या पावलासे नमस्कार माझा सांगेऊ सकळा लुटा निजमळा गुरुजोनिया विठ्ठला त्या श्री संत मानकोजी चरणी साष्टांग मी गातिला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव गणानत्वा सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचदानी स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री संताचे माथा चरणावरी ओम नमो ज्ञानेश्वरा उजळली भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला प्रस्तुत प्रसंगी
कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग थोर संत वैराग्याचे महामेरू माणसाने माणसासोबत माणसासारखं जीवन जगण्यासाठी मानवी मनाचा अनुभव मिश्रित वर्तनात्मक शास्त्राचा आधार घेऊन भगवंताचं मंदिर आपल्या हृदयाचं मंदिरच करून आपल्या हृदयात भगवंताला साठवून ठेवणारे थोर संत जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा हा अभंग आहे. लोटेकर मंडळी, या अभंगातून आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व त्या परमानंदाच्या प्राप्तीचं प्रतिपादन करतात. विठ्ठल बघा माय बापानो, काही गोष्टी एवढ्या ताकदवान असतात की त्या गोष्टी ते ठिकाण आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीची आठवण करून देतात. काही गावातील माणसं अशी असतात की ती माणसं परगावच्या माणसानं पाहिल्याबरोबर त्या माणसाला पाहून त्या माणसाबद्दलचं ते गाव त्या लोकांना आठवतं. प्रत्येक गावामध्ये ठराविक माणसं निश्चित असतात. सगळ्या गावामध्ये चांगलीही माणसं तितकीच असतात, वाईटही माणसं तितकीच असतात. अथवा माणूस कसा आहे, माणूस कोणत्या पदावर आहे, अथवा माणूस कसा जरी असला तरी तो माणूस एक पंच इंद्रियाने आहे म्हणून ओळखला जातो. भगवंताने प्रत्येकाला हात पाय कान नाक डोळे जरी दिले असतील लोटेकर मंडळी, तरी सुद्धा माणूस म्हणल्यानंतर त्या वेळेला त्याचं नामकरण देखील ठरलेलंच आहे. अरे, आपण लाडाने आपल्या घरातल्या प्राण्याचं सुद्धा नाव ठेवतो, नाही असो नाही आहे, पण किडू मुंगी पासून माय बापानो आपल्यापर्यंत सुद्धा कोणीतरी आपल्याला या शरीरात जीव या नावाचं काहीतरी घातल्यामुळे, प्रत्येकाला भिन्न भिन्न अंग दिल्यामुळे प्रत्येक जण आपल्या विचाराने, आपल्या स्वभावाने आणि आपल्या ढंगाने, ऐका बरं का, विचाराने आपल्या जीवन जगत असतानाही बरीचशी मंडळी आपल्या बुद्धीप्रमाणे जीवन जगत असताना कोण कुटुंबासाठी जीवन जगलं असेल, तर कधी कोण फक्त स्वतःसाठी जीवन जगलं असेल, कोणी गल्ली गाव अथवा आपला देशासाठी जीवन जगलं असेल, तर कोणी फक्त त्या भगवंतासाठी जीवन जगलं असेल. विठ्ठल परंतु माणूस तर जीवन जगतच असतो महाराज. ज्या साधू संतांनी जीवन जगत असताना आपलं नाव व्हावं म्हणून कधी ते जीवन जगले नाही आहेत. आपला संसार करत असताना जी काही त्यागी महात्मे लोक आहेत, त्यांच्या घरातल्यांनी त्यांचं कुटुंब सांभाळलं असेल. परंतु थोडं पुढे जाऊन बघा, काही लोकांच्या नावामुळेच त्या भागाला अथवा त्या गावाला सुद्धा नाव आणि धन्यता देता येते. धन्यते अरण
हळदी हे गाव पुण्यभूमी ठाव, अरे दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचं नाव सिद्धेश्वर आहे. नाही असं नाहीये, नाही असं नाहीये, पण पुंडलिकापासून सुद्धा महाद्वारापर्यंतची कथेत सुद्धा आजही त्या माध्यमातून ती ओळख पिढ्यान पिढ्या आणि शेकडोन वर्ष टिकून राहते. मायबापानो, प्रत्येकाचं वागणं भिन्न भिन्न पद्धतीचं आहे, परंतु जीवन जगत असताना काही लोक आपण जीवन जगता जगता आपलं कर्तव्य पूर्ण करून जात असतील, काही लोक आपलं कर्तव्य अर्धवट सोडून जात असतील, अथवा काही लोक कर्तव्याला लागायच्या आधीच जात असतील. सोडा ना, सोडा ना. अरे काही जणांचं कर्तव्य पूर्ण अर्धवट लागणं सोडा, पण काही काही जण तर आपल्या आईच्या उदरातून बाहेर पडल्याबरोबर महेश महाराज जसा डोळा उघडला तसं त्यांना त्याच क्षणाला मिटवावंही लागतंय. सोडा ना, सोडा ना. अरे भगवंताने जरी आईच्या उदरात टाकलं ना, पण तिथून सुद्धा बाहेर येऊ दिलं नाहीये. तिची लीला तर आघातच आहे. हा ना, हा ना. आल्यानंतर यावं लागणार आहे महाराज, आल्यानंतर जावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी ठरलेल्या महाराज. पण आता या प्रगतीच्या काळात आमच्या समोर एकच चित्र आहे, एकच आरसा आहे. हे गड्या, त्या भगवंताने आपल्याला जन्माला घातलं ना म्हणल्यावर आता मात्र आपण कसं जगणं. विठ्ठल अरे कसं जगणं या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि त्याच गोष्टीतली एक गोष्ट आज अशी आहे महाराज की काकांचं नाव काढायच्या आधी सुद्धा पवार परिवार आपल्याकडे खूप मोठी धन्यता आहे. का असं म्हणलं जातं, आजपर्यंत आम्ही ऐकत आलेलो आहे की संतांचं गुणगान गायल्यावर भगवंताला आवडत आहे. काय कारण असेल महाराज? अरे आपले वडील आज 2.5 वर्ष झालं एका क्वाटवर आहेत. आपली दिनचर्या, आपलं जीवन 2.5 वर्ष क्वाटवर समर्पित करावं. आणि घरातल्या लेकरांनी, सुनांनी, नातवंडांनी सुद्धा त्या वडिलाकड, आजोबाकड पाहत राहावं धर्मपत्नी सह सगळ्यांनी. आणि त्याच्यातूनही त्यांनी आज या 2-3 महिन्यापूर्वी म्हणावं, माझा काका बरा आहे ना. का रे? आपल्या वडिलाने आपल्या लेकरासाठी आणखीन दुसरी कोणती आठवण करावी महाराज? आज आपलं शरीर आपल्याला उठून बसायला सुद्धा धीर देत नाहीये. आज आपल्याला चालता बोलताही येत नाहीये. पण कधी काळ जर आठवलं तर तेवढ्यातूनही शब्द फोडावा, काका बरा आहे ना, काकाच्या गोळ्या औषध चालू आहेत ना. पण याच्या पुढे जाऊन मी सांगतो, सांजेकर बुवा, तुम्हाला तर माहित असेल, ऐका जरीचंद देवा, नारायण देवा, महेश महाराज, वडिलांनी जरी विचारलं माझा काका बरा आहे का, पण त्याच्यातून सुद्धा लहान धाकटा आहे ना, थोडा माझा काका साधा आहे ना, पण थोरल्या भावाने सुद्धा त्याला काकाच म्हणत राहावं. सोडा ना, सोडा ना. त्या वडिलाला नाही सांगावं, नाही सांगावं की तुमचा काका कवाच गेलाय. काय पाहिजे आणखी?
कुटुंबात काय पाहिजे. ए ऐका ना, तुम्ही चुली सुद्धा स्वतंत्र करा रे बाबा, हरकत नाहीत. पण कधीतरी सणासुदीला तरी त्या चुलीवरची भाकरी खायला सगळे एकत्र या. अरे भाकरी तर सगळेच खातात ना, जीवन जगण्यासाठी पोट तर सगळेच भरतात ना. पण या कुटुंबाच्या एकत्रीकरणामुळे आईनं सांगावं, दादा तू जरी कळमला राहिला ना, फक्त रानातून घर करू नको, कधीतरी फक्त 10 मिनिट येऊन जाना. काय कारण असेल महाराज. संस्कृतीचे किती आभार मानणार आहे देव बाप्पा, आपण किती मानणार आहेत आपण आभार. नाही ना, आपण या साधू संतांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाहीत महाराज, नाहीत होऊ शकत. पण आईला जर वाटावं, लेकराने माझ्या समोर यावं आणि 10 मिनिट भेटून जावं आणि लेकराने काम सोडून तिथं यावं. जीवनात पैसा किती कमवा, काही करा, कमवणं गरजेचं आहे. पण जे आपलेपण आहे ना, आणि ज्या भगवंताने आपल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला माता पिता दिलेत ना, याचं कारण आहे गड्यानो तुमच्या पूर्वजन्माची काहीतरी पुण्य आहे. तुम्हाला विसरू नका महाराज, या गोष्टी विसरू नका. लोक महाराज सुद्धा एक ठिकाणी म्हणतात, तुमची आई बाप आजारी आहे अथवा चांगले आहेत, त्यांना फेकून भाकरी टाका. त्यांची अपेक्षा दुसरी काही नाही, फक्त त्यांना वाटतं माझ्या लेकाने फेकून जरी तुकडा टाकला ना, तरी तो तुकडा मी आनंदात खाईल महाराज. या गोष्टी आपण टिकवल्या महाराज. म्हणून आज भगवंताबरोबर या नारदाच्या गादीहून भगवंताला संताला वंदन गुरुला करणं तर गरजेचं आहे. आणि कुठले परिवारातला मी एक पाईक म्हणून सुद्धा आज टाळकऱ्यांच्या अगोदर सुद्धा श्रोते मंडळी, तुमच्या 5 जणांच्या या परिवारातल्या या भावांना मी बारका मनुष्य मी आपल्याला वंदन करेन. विठ्ठल विठ्ठल आतिश भाऊ, गुरुकर महाराज मला एक आठवत आहे. दादाची आमची चर्चा झाल्यावर सुंदर भाऊ मला एक आठवलं. आबाई आजारी असायच्या, माझी आजी गुरुवरे प्रकाश भोसले महाराजांच्या आई कधी आजारी असल्या कधी नसल्या. गुरुवरे महाराज एक महिनाही जरीचंद महाराज 15 दिवसही घरी नाही आले तर आबाईनं महाराजांवर रागवायचं. आणि रागवलं तरी महाराजाने फक्त म्हणायचं, आबाई ठीक आहे, प्रकाश तू खूप हट्टी आहेस. हे शब्द नव्हते, प्रकाश तू मुद्दाम असं वागतो आहेस. घरातल्या आमच्या सारख्या लेकरांनी जर हे शब्द ऐकले तर आमच्या तरुणपणात आणि आमच्या म्हातारपणात सुद्धा ते शब्द ऐकून आम्हाला खूप काही दिशा मिळणार आहे. करत्या माणसावरच घरातली म्हातारी माणसं रागवत असतात, हे तितकंच सत्य आहे. आणि मी म्हणलं ना तुम्हाला, भगवंताला आपल्या भक्ताची सेवा केली, भक्ताचं नाव घेतलं, संताचं नाव घेतलं की भगवंताला आनंद वाटतो. तसं तुम्ही कधी देवाची वारी नाही केली, देवाचं नाव जरी नाही न घेतलं तरी तुम्ही आपल्या मात्या पित्याची सेवा केली ना, तर कोण नाही म्हणताय, त्याला काय त्याच्या बापाला सुद्धा आवडणार आहे. तुम्ही भावनेनं जीवन जगा महाराज, तुम्ही श्रद्धेनं जीवन जगा. आपली श्रद्धा आहे, ही माझी बायको आहे, ही सुद्धा श्रद्धाच आहे. ज्या वेळेला ही माझी बायको आहे हा विश्वासही सोडताल महाराज, त्यावेळेला आपल्या भारत देशाची अमेरिकेची संस्कृती जडल्याशिवाय राहणार नाही आहे. किती दिवसात डिवोर्स होतो, त्या अमेरिकेचं सोडून द्या. परंतु आपली भारतीय संस्कृती एवढी ताकदवान आहे गड्यानो,
की आजही आपण त्या दिशेनं जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. आज युवराज काका, नारायणराव, रंगनाथराव पवार यांच्या उद्याच्या श्राद्धाच्या निमित्ताने एक दिवसाच्या कार्यक्रमात एक संदेश घेऊन जा. पवारकर मंडळी, चलता चलता निश्चित ऐका. आज रंगनाथ भाऊ 2.5 वर्ष जरी एका बेडवर असतील, हे तुम्ही 5 जणांनी तुमच्या बायकांनी अथवा भाऊंच्या धर्मपत्नीने हे सगळी सेवा केलेली बारक्या नेमत्या लेकरांनी जर पाहिली, तर ती लेकरं त्यांच्या लेकरांना 50-60 वर्षापूर्वी म्हणल्याशिवाय राहणार नाहीत की माझ्या आजा पंजाची सेवा माझ्या घरात चाललेली आहे. अरे, घरात कोणी माळकरी जरी नसेल, एकच माळकरी असला आणि त्यानं पंढरीच्या शेवटच्या टप्प्यात 5 जरी वाऱ्या केल्या आणि परमार्थिक माणूस भेटलं की घरातली माणसं म्हणतात, माझ्या आजोबापासून वारी आहे, माझ्या आजोबाची वारी आहे. तुमच्या या 2 पिढ्याला हे संस्कार नाही आहेत. तुमच्या पुढं 2-3 पिढ्याला असणारी ही सेवा आहे महाराज. आणि या सेवेतून आज माझ्याकडे सुद्धा आलेलं कीर्तन, थंडीच्या काळात सुद्धा महेश महाराज, आज तुम्ही एवढ्या दूरून या परिवाराच्या आणि गावातील आणि सांजेकर महाराजाने सांगितल्यामुळे आल्याबद्दल आम्ही हितले हित यायला सुद्धा काय झालं आम्हाला असू द्या. बरोबर आहे सुंदर भाऊ. पण ही लेकरू तिकडून येऊन सुद्धा देशमुखाला किती टाळ वाजवावा ही कळाना. आणि त्यांच्यामुळं बोरकर महाराजाला सुद्धा वाटलं सुंदर भाऊला हलवू का जागेवर ठेवू. आनंदीदायी प्रेम करणारी आपण सर्व मंडळी आहेत. लोट्यातील चौसाळ्यातील असणारी मंडळी, बाहेरून आलेले आमचे जरीचंद महाराज, राखुंडे महाराज, नारायणदेव बाप्पा भिसे महाराज, अभंग देवा, कुणाचं नाव काय घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही सगळे या कुटुंबातील मंडळी आहात. मोठ्या परिवारात आज माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा पेटी मास्तर महाराज, शंकर महाराज, बिचाराचा फेटाच घेऊन जावा लागतंय आता. काही काही माणसं टप्प्याने बदलत असतात महाराज. नाही, मला आवडतं घ्यावं लागणार आहे, पण ऐका ना, माझ्याकडे वेळ खूप थोडा आहे आणि थोडक्या वेळात सुद्धा मला तुमच्या समोर थोडासा अभंग मांडायचा आहे. पण आज युवराज काकाची काय सेवा असेल. साधा भोळा बोबडा माणूस महाराज, भगवंताने दिलेल्या बुद्धीतून जीवन जगणारा माणूस, पण कधी कुटुंबाने बाजूला न ढकलता सुद्धा तेवढ्या ताकदीने आधार देऊन आज आज एक वेगळेपण असू द्या. मला त्या गोष्टीवर भर देऊन आता मला वेळ घ्यायचा नाही. फक्त मला एक गोष्टीची आठवण करून द्यायची आहे. काय महाराज, त्या आळंदीमध्ये सुद्धा कालची गर्दी असेल. माऊलीला 728 वर्ष संजीवन समाधी सोहळ्याला होत आहेत, तरीही लोक आज तेवढ्या ताकदीने त्यांचं नाव घेत आहेत. आणि त्यांचं नाव घेत असल्यामुळेच उद्याचं श्राद्ध सुद्धा हे लक्षात ठेवा. अरे, आपल्या देशामध्ये काय नाही महाराज. आपल्या देशामध्ये महाराष्ट्र सोडून तर खूप देव आहेत, पण भरपूर जरी देव असतील, उत्तर प्रदेशला जर आपण गेलो तर तिथं रामाचाही त्याच राज्यात अवतार आहे.
आणि कृष्णाचा सुद्धा त्याच राज्यात अवतार आहे. पण तिथं दोन देव जरी अवताराला आले असतील तरी तिथं आपल्या महाराष्ट्रात जो आनंद आहे ना तो तिथं नाही आहे. का हो? आमच्या महाराष्ट्रात काय आहे? ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाचे ऐसे चंद्रभागा ऐसे भीमादास ऐसा नाम भोजा सांगा कोठे ऐसा नाम भोजा सांगा कोठे ऐसे संत महाराष्ट्रात काय आहे? ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे. आमच्याकडं नाम घोष आहे आणि आमच्याकडं संत आहेत आणि आमच्याकडं संत असल्यामुळेच आमच्याकडं साधू संतांचे विचार असल्यामुळेच आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज राजगुरु भगत सिंगाचे उपकार असल्यामुळेच भगत सिंगासारख्यांनी प्राणाची आहुती दिल्यामुळेच आजही आम्ही एकत्र येतोय. लक्षात ठेवा महाराज. आता तर कट्ट्यावरच्या वट्यावरच्या चावडीवरच्या गप्पा बंद झालेल्या आहेत. पण आज 2-2 तास आपण कीर्तन नाम चिंतनाला येऊन बसतोय. हे सुद्धा साधू संतांचे आपल्यावर उपकार आहेत. पण मला या विषयाकडे वळायचं नाही. मला तुम्हाला एकच सांगायचंय, डोळ्याने बघू नये, कानाने ऐकू नये, बुद्धीने विचार करू नये. एवढी परिस्थिती जरी वाईट असली तरी लोक श्राद्धाचं पिंडदान कधी चुकत नाही आहे. प्रत्येक श्राद्धाला कीर्तन प्रवचन भजनच होतं असं नाही महाराज, असं नाही महाराज. प्रत्येक भागातली परंपरा वेगळी आहे. आपल्या मराठवाड्यातली थोडी परंपरा वेगळी आहे. पुण्याकडची परंपरा दशक्रियापर्यंत वेगळी आहे. तुम्ही पंढरपूरच्या पुढं आटपाडी दिगंची तिकडं जर गेले कराडकड तर तिकडची परंपरा सुद्धा वेगळी आहे. आपली इकडं परभणी तेलंगणा पर्यंत तितकीशी साजेशी आहे. तुम्ही म्हणताल महाराज कोणती सुतक किती दिवस पाळावं हे भागाभागातलं आहे. आपण 10 दिवस सुतक पाळतो महाराज. पण बरीच लोक म्हणतात महाराज आता 10 दिवसाचं सुतक नको ना. का? माणसं कामाला लागलेत, ज्याची त्याची जबाबदारी वाढली आहे. आता सावडलं की संपवा. का? माणसं अडकून पडत नाही. त्याला कुठं अडकवायचंय काही माहित नाही पण अडकून पडत नाही. महाराज एक गोष्टी लक्षात ठेवा, ज्या जुन्या लोकांनी ज्या जुन्या गोष्टी चालू केलेल्या त्याच्या पाठीमागे तुम्हाला विज्ञानाचं काही एखादं उदाहरण सापडेल का? नाही सापडेल. पण त्याच्या माग साधं भोळं काहीतरी कारण सुद्धा तितकंच आहे. ऐकलं कळलं का तुम्हाला? काही लोक थोडी बहुत शिकली की त्यांना खूप बदलावंसं असं वाटतं महाराज. आता ऐका ना, प्रगतीच्या काळात वाढदिवस करणं तर गरजेचं आहे अथवा नाही या दोन्ही टप्प्यात ऐका. पण प्रगतीच्या काळात वाढदिवसाच्या निमित्ताने माझं प्रेमाचं कोण आहे हेही लक्षात येतं.
पण थोडं पुढं चला ना. कधी कोण विसरेल, नाही विसरेल, कधी 2-4 वेळेसच शुभेच्छा देईल, पुन्हा मरुस्तर द्यायचा नाही. तोही भाग सोडून द्या. प्रगतीच्या काळात वाढदिवस वाढले, पण त्याच वाढदिवसाला जर शाळेत शिकणारा लेख सुद्धा आपल्या बापाला साधी कॅडबरी आणून देत असेल, कोणचा लेख आपल्या बापाला घड्याळ आणून देत असेल, तर याच्यातून सुद्धा ऐका ना, ते प्रेम लक्षात येतं. दिवाळीचा सण, संक्रांतीचा सण, पोळ्याचा सण, ही सगळी सण कशामुळे? त्या वेळेला त्या व्यक्तीला दिलेला मान आहे. ही पूर्वीच्या लोकांनी, अरे गणपती बाप्पा हे लोकमान्य टिळकांनी काढलेली परंपरा आहे. ही कशामुळे काढली आहे? सर्वजण एकत्ररित्या यावे म्हणून केलेलं आहे. त्याच्या पाठीमागे वेगवेगळा आनंद आहे, वेगवेगळी उपकरण आहे. फक्त मला एकच सांगायचं आहे, आपल्याकडे 10 दिवसाचं सुतक पाळलं जातं, पण माणसं म्हणतात महाराज पूर्वी एखादा माणूस जर मेला, वारला, त्याच्या शरीरातून आत्मा निघून गेला ना की मग मात्र पाहुण्या रावळ्याला निरोप पोचायला वेळ लागायचा. दळण वळणाच्या म्हणजे वाहनाच्या सोयी सुविधा नव्हत्या महाराज, पण आता ते नाही महाराज. आता माणसाचा प्राण गेल्याबरोबर पावल्यांना निरोप मिळतो आणि गाडी गुडीची सोय माणूस येतो. ज्याला येणं झालं नाही तो सावडाई येतो. पूर्वी सावडाईला नाही येता आलं, लोक 10व्याला यायचे, 13वा 14वा म्हणजे गंगा पूजनाला यायचे. पण आता तसं नाही महाराज, गेल्याबरोबर अग्नीला लोक येतात. खूप झालं तर लोक सावडाईला येतात. आता महाराज 10 दिवसाचं बंद केलं पाहिजे का? तुमच्याकडे एक व्यासपीठ आहे महाराज, लोक आणखीनही ऐकतात, फड परंपरेचं आणखीनही भक्तगण शिष्य मंडळी ऐकतात. पण माझं त्याला एक माझ्या बुद्धीचं छोटस उत्तर आहे. ऐका ना, त्या कुटुंबातले लोक जर 10 दिवस एकत्र बसत असतील, गेलेल्या माणसाबद्दल विचाराची देवाणघेवाण करत असतील, तर आज आम्हाला 10 दिवसच गरजेचे आहेत. अरे त्या काकांचं समजा वय झालं होतं असं म्हणा अथवा नकाही म्हणू, पण आतिश भाऊ चांगले करते झालेले, थोडं पुढे चला ना. अरे एखादा घरातला मुलगा गेला, मुलगी गेली, ज्याच्यावर अवलंबून आहे, अथवा घरातलं एखादं कळत नकळत लेकरू गेलं, मग मात्र त्या घराला आता समाधानाची आधाराची गरज आहे. आणि त्या आधारात जर 10 दिवस लोक येत असतील तर महाराज आम्हाला 10 दिवस गरजेचेच आहे. थोडं पुढे चला ना. भावकीतली लोक पंचपक्वान्न सोडा, पण अग्नी देऊन आल्यावर चहा आणि बेसन भाकरी आणतीये. किती मोठी परंपरा आहे महाराज आपली, किती मोठी परंपरा आहे. पण काही लोक या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करतात. मी थोडं पुढे जाऊन सांगेल, कावळ्यावर विश्वास ठेवत नाही. कावळा नाही आला, आपल्याला पर्याय गाईचा दिलाच आहे ना, पण लोक त्याच्यावरही शंका कुशंका करतात. लोक कशावर शंका कुशंका करतील हे काही सांगता येत नाही. भविष्यात ते लोक आईबापावरच शंका. मला थोडं अलीकडे येऊन बोलू द्या. ऐका ना. अरे शंका कुशंका करण्याची बरीचशी ठिकाणं नाही असं नाही, पण नारायण देवा जे श्रद्धेने भावनेने चालत आली ना, त्याला कोणी विस्कुळा घालायचं काही कारण नाही आहे. कावळ्यानं नैवेद्य नाही शिवला तर घरातला एक माणूस पुढे येतो, हात जोडतो. जुनी लोक सांगतात, जा ना तो हात जोड ना. बाबा तुम्ही काळजी करू नका बाबा, तुमची ताई ज्या वेळेला येईल ना बाबा, त्यावेळेला त्या ताईला तिचं बाप म्हणून नाही पण भाऊ म्हणून प्रेम द्यायला मी नाही कमी राहणार बाबा. बाबा आमच्या घरातलं भांडण जे कोर्टात जे समोर मिटलं नाही ना, ते या निवदाची शपथ घेऊन सांगतो, हे सगळं तशक्रिया विधी झाल्यावर आम्ही आपसात मिटून घेतल्याशिवाय राहणार नाही बाबा. या गोष्टीचा जर न्याय जुन्या लोकांनी काढलेला जर होत असेल तर आज जाता जाता एक ऐका,
चौसाळा लोठा करंजकल्ल्याची मंडळी, पवार परिवारावर प्रेम करणारी पाहुणे मंडळी, उपस्थित व्हावी भक्त मंडळी. जीवन खूप आनंदीदायी जगता येतं, नाही असं नाही. ताण तणाव टेन्शन सगळ्या गोष्टी असत्याल, नाही असं नाहीये. ऐका ना, ऐका ना, मी काही गोष्टी बोलतो म्हणजे मी त्याला खूप कटक्ष आहे असं अजिबात नाही महाराज. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, पण थोडं पुढं चला, थोडं पुढं चला. कधीतरी कधीतरी समाजातले चांगले गुण अंगीकार करण्याचा प्रयत्न करा. आणि साधू संतांचे विचार कमीत कमी आपल्या नजरेखालून घालण्याचा प्रयत्न करा. साधू संतांचा जर विचार करायचा झाला तर एक महत्वाची गोष्ट आमच्या लक्षात येते की ज्या युगात महाराज आम्ही वावरतो ना ते कलियुग आहे. आणि कलियुगाचा उल्लेख करत असताना असे काही शब्द आलेले आहेत की पाप करणाऱ्यांचं आणि पापाला अनुमोदन देणाऱ्या व्यक्तींचं आधिक्य ज्या युगात आहे ना ते कलियुग है। कितना जगत में पाप है अंदाज से बाहर चला। एवढं या जगात पाप वाढतंय की त्याचा अंदाज करता येत नाहीये। पूर्वीला धर्म अधर्म झाला फार सोसवेना भार मजा आता। पण कावो महाराज एवढं काही संतांचं आहे महाराज। सगळी महाराज लोक म्हणून जातात की पापाचा अतिरेक उद्रेक वाढल्यावर सुद्धा ब्रह्मदेवाकडे गायीच्या रूपात गारानं जात महाराज। पण आज एवढं पापही वाढत असताना आजही पृथ्वी ही टिकूनच राहिली आहे। हे तरी कसं आहे महाराज? ऐका ना उत्तर। कितना जगत में पाप है, कितना जगत में पाप है अंदाज से बाहर चला। ए तो संतों का पुण्य है कि आज तक जग नाहला। विठ्ठल म्हणून महाराज या देशाचं नाव वाढवणारी 3 लोक आहेत। सती संत आणि शूर देशाचं नाव वाढवतात। कपटी कायर आणि क्रूर देशाचं नाव घालवतात। सती संत आणि शूर कोणाला म्हणायचं? जे स्वतः जीवन जगून दुसऱ्यासाठी जीवन जगतात ना त्यांचीच आज उत्तमाची चिरोरे कीर्ती मागे तुका म्हणे एका मरणेची सरे। आणि उत्तमची उरी कीर्ती मागे, उत्तम हा शब्द कोणालाही लागू शकत नाही। कीर्ती कोणाचीही पाठी माग राहू शकत नाही। परिस्थिती एवढी बिकट आहे महाराज की आज कीर्ती आपल्या कुटुंबातल्या माणसाची सुद्धा चांगलं केलं तरी त्याची 4-2 वर्षानंतर त्याची कीर्ती राहत नाहीये। इतकं वाईट आहे आपलं, इतकं वाईट आहे आपलं। आपलं किती कुटुंबासाठी जीवन जरी खर्च केलं तरी सुद्धा थोडं पुढं जाऊन ऐका, किती जीवन खर्च केलं, किती बारसं मोठं ठेवून नाव घातलं असलं तरी सुद्धा माणूस वारला, त्याच्या शरीरातून आत्मा निघून गेला की लोक म्हणतात बॉडी कुठपर्यंत आली आहे। काय म्हणतात? बॉडी कुठपर्यंत आली आहे।
जीवनाचा खेळ खूप वेगळा आहे महाराज. पण उत्तमची उरी कीर्ती मागे काय कारण आहे? अवघी चिंता वारली म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आहे. आणि पद्मनाभ जोडला म्हणजे त्या परमानंदाची प्राप्ती आहे. जरीचंद महाराज, प्रतीचे 3 दुकान आहेत. एक जीवाचं दुकान, देवाचं आणि संताचं. जीवाचं दुकान आपल्याकडे केवळ दुःख आहे, संताकडे केवळ सुख आहे आणि देवाकडे सुख आणि दुःख आहे. तुम्ही म्हणताल महाराज 3 टप्प्यात आपल्याकडे केवळ दुःख आहे, हे कशावरून? जो देखे सो. लग्न झाले की महेश महाराज बरं वाटतं, ऐका बरं का. चहा म्हणलं की हातात चहा येतो. देवा खरंय का खोटं? हो म्हणायचं आता तुम्ही. तुमचं राज्य देव बाप्पा. पाणी म्हणलं की हातात काय येतो? देवा टोपी छान दिसते, पटकन बोला, मी चहा प्यायला नाही येणार तुमच्या घरी, सांगा ना मला. ग्लास. जेवण म्हणलं की ताट येत. आता जगाचं ऐकून सांगा, हे किती दिवस येत? बोला देवा बोला. आणि कोण नाही बोललं तर तुम्हीच बोलायला होताय, बोला ना देवा. काय बघा, ते परिस्थिती खूप वाईट आहे महाराज. त्यांनी हित नाही खरं सांगावं तर दुसरीकडे कुठं सांगावं. पण ऐका ना, मन मोकळे म्हणून आपण बोलतोय. पण काही जणांकडे परिस्थिती एवढी वाईट आहे महाराज, ज्या नवरा बायकोनं आयुष्य आपलं जीवन खर्च केलाय, लेकराला आधार विचार देत देत जीवन जगली आहे ती नवरा बायको. पण काही कारणास्तव थोरल्याकडे वडील आहेत आणि धाकट्याकडे आई आहे. काही घरातल्या भांडणामुळे, काही कारणामुळे कोण कुणाच्या घरी येत जात नाही आहे. पण काही गोष्टीसाठी त्या आई बापाला आपल्या आपल्या लेकराला चिटकून राहावं लागतंय. कधी जर वाटलं ना मला माझ्या मालकाची अथवा मला माझ्या बायकोची भेट घ्यायची आहे, त्या टप्प्यात गेल्यावर तरी स्वातंत्र्य नाही, परिस्थिती वाईट आहे. जीवनामध्ये आपल्या सामान्य माणसाकडे जे सुख आहे ते शेवटपर्यंत नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी जरी मिळल्या, काही झालं तरी संसारातलं जे समाधान आहे ते शेवटच्या क्षणापर्यंत नाही आहे. पण संताकडे ते नाही आहे. संताकडे सुखच आहे, संताकडे समाधानच आहे. हा ना देव सुखही देतोय आणि देव दुःखही देतोय. कोरोना आला, दुःख दिलं, कोरोना घेऊन गेला, सुख दाखवलं, पण मध्ये काय दाखवलं हे आपण पाहण्यासाठी आपण माणसं आहेत, लक्षात ठेवा. कोरोना कुणी आणला दादा? चीन. कोरोना कुणी नेला देवा? ऐका ना, आपण मानत नाहीत माय बापांनो, ही आपली खूप मोठी शोकांतिका आहे. नारायण देवा, काही गोष्टी आपल्याला कळत नकळत दिखवून जातात, पण माणसं मानत नाहीत. देवाचं नाव आनंद आहे. संत महात्म्यांना देव भेटला. का भेटला याचं कारण आहे, संतांनी देवा करता देवाचं भजन केलं, चांगली कामं केली, म्हणून देव त्यांच्या घरी येऊन पाणी भरलं. आम्ही सुद्धा खूप चांगलं केलं, गावातला एकही सप्ताह सोडला नाही. तिथं माझ्या हिमतीप्रमाणे मी 10 रुपये तरी वर्गणी दिली. मग लोकांनी, देवाने माझं का चांगलं केलं नाही? चांगलं केलं, पण तू मानलं नाही. शेतात ऊसाचं दार मोडता मोडता वाटलं दाऱ्याची माती खूप घट्ट आली आहे.
इथं 3 खोरे मारावे लागणार आहेत, पण मारता मारता एकच खोऱ्यामध्ये दार बुजलं ही याच कारण आहे 2 खोरे त्याने मानून दिलेले आहेत. पण का मानलं नाही? पण देव आपलं का मानला नाही? ऐका ना, ऐका ना, 3 खोरे मारावे लागत होत हे मनाने सांगितलं. एका खोऱ्यात भागलं, एका खोऱ्यात भागलं आणि भागलं की अर्ध्या क्षणाचा कणभर आनंद झाला, तोच देवाने दिलेला आहे. समजलं तर बघा, माझी बुद्धी संपली आहे. पण मला आपल्याला एकच सांगायचंय, आपण गोष्टी जाणतो मानतो काय? वाईट झालं माणूस घोकत राहतो आणि चांगलं झालेलं माणूस आठवणच करत नाही. अरे मला सेवेची संधी दिली आहे, मी माझ्या सासऱ्याची, मी माझ्या वडिलांची 2.5 वर्ष झालं सेवा करतोय. मला संधी दिले. एवढ्या तुला फायदा आहे, तुझे लेखही तुला आळबळ तरी सांभाळणारच आहे. जाना ना, जाना ना, थोडं पुढे जायचं आहे. देवाकडे सुख दुःख आहे, जीवाकडे केवळ दुःख आहे. मग संताकडे केवळ सुख आहे. हे कशावरून? कशावरून? संसारात जे पती पत्नीचं प्रेम आहे अथवा संसारात जे सुख आहे ना, ते उतरत उतरत जाणार आहे. पण संसाराच्या उलट परमार्थात आहे सुख घडोघडी वाढू लागली, राम नामे उपजे आवडे, राम नामे उपजे आवडे, राम नामे उपजे आवडे, राम नामे उपजे आवडे, सुख घडोघडी वाढू लागे, वाढू मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. महाराज म्हणतायत, अथवा या अभंगाच्या दृष्टीने माझी बुद्धी मला अशी म्हणतेय, सांजेकर महाराज काळ बदललाय, गुळ खावासाही वाटतो. पण या गुळाकडे पाहून काय वाटतं तुम्हाला? किती पांढरेपणा आणावा काळेपणाला सुद्धा. हाही बिघडणारी सुद्धा ह्याच गोष्टी आहेत महाराज. कळलं का गबुसुमी? आता प्रगतीच्या काळात फक्त वाईट काय वाटतं महाराज? ज्याच्यावर विश्वास ठेवावा त्यांना दगा दिल्यावर खूप अवघड आहे. अण्णा महाराज खूप खराब माणूस आहे. सुंदर भाऊन कधीच जीव लावायचा नाही, पण सुंदर भाऊन मला नितांत काही माझ्या सुखादुःखात सामील व्हायचं आणि सुंदर भाऊला मी दगा द्यायचा, हेच दुःख मोठं आहे. पण मला थोडं पुढे जाऊन तुम्हाला सांगायचं, सुख घडोघडी वाढू लागे हे शब्द काय? मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. जीवाकडे केवळ दुःख आहे, देवाकडे सुख दुःख आहे आणि संताकडे केवळ सुख असताना मांडे भाजायला खापर दिलं नाहीये. अरे संताकडे केवळ सुख असताना मुक्ताईने म्हणावं, दादा भूक लागली रे ज्ञानदादा. ज्ञानदादाने कुटियातून बाहेर यावं, कुटियाच्या बाहेरची झोळी आपल्या बगलेत अडकवावी आणि आळंदीमध्ये भिक्षा आणण्यासाठी जावं. काही सज्जन माणसाने माऊलीच्या झोळीमध्ये भिक्षा टाकावी, तर काही दुर्जन माणसाने आहे ह्या झोळीतलं पीठ खाली टाकावं, पीठ मातीमोल करावं. कसलं सुख आहे महाराज. चला ना थोडं पुढं. मुक्ताईने अंगणामध्ये यावं, वाट बघावी. माऊली सकाळी गेलेली आहे, भूक लागलेली आहे. माऊली काय येत नाही, माऊली काय येत नाही. कुटियातून म्हणजे झोपडीतून बाहेर यावं. महिला मंडळी, काल त्या माऊलीचा समाधी सोहळा झाला. 700 वर्षापूर्वी त्या मुक्ताईने तुलसीच्या कट्ट्यावर यावं आणि कट्ट्यावर येऊन रस्त्याकडे पाहावं. या रस्त्याने माझा दादा मला काहीतरी खायला घेऊन येणार आहे.
दादा रिकाम्या हाताने नाही येणार, नाही येणार हे मुक्ताईला वाटलं. मुक्ताई जशी जशी टाच उंच करून बघते ना, तसं माऊली ज्या अवस्थेत एका ठिकाणी बसले त्यांच्या लक्षात येत आहे मुक्तीला काय बोलावं. आईनं तर जाता जाता झोपीत आम्हाला टाकून गेली. त्या आईनं जाताना सांगितलं होतं, हे मुक्ते अगं तुझी माय आता माऊली असतील, तुझा सांभाळ माऊली करतील. त्या माऊलीला वाटावं मी कोणत्या हाताने, रिकाम्या हाताने घरी जावं. पण मीही झोपीत असताना माझे विठ्ठलपंत माझे वडील मला म्हणून गेले होते की निवृत्ती, आपलं माऊली, तुमचा गुरु तुमचा भाऊ हा निवृत्ती आहे. थोरलाय तो, घरातला थोरला, घरातला थोरला हाच घरातला आधार असतो. चला ना पुढं. अरे ज्या वेळेला आईही वारते, वडीलही वारते ना, त्यावेळेला त्या भावाला आई म्हणून बहीणच असते महाराज, ती धाकटी जरी असली तरी. कधी माऊलीने आधार द्यावा मुक्ताईला, कधी मुक्ताईने थोरल्या तिन्ही भावंडाला आधार द्यावा. माऊलीच्या माऊलीने मुक्ताईच्या समोर येऊन उभारावं, खाली मान घालावी आणि अलगद स्वरूपात मुक्ताईने वरी बघावं. आणि बघावं तर माऊली दिसत नाही, जोळीत मुंडकं टाकावं. मान टाकल्याबरोबर त्याच्यात मातीही दिसते, पीठही दिसते. सांजेकर तिथून पुढे यावं. मुक्ताईने पाठीमागं बघावं तर कुटियाचा दरवाजा लावलेला आहे. खिडकीतून मुक्ताईने मान आत टाकावी आणि जगाची माय असणाऱ्या माऊलीने दोन्ही गुडघ्यामध्ये डोकं घालावं आणि रडायला सुरुवात करावी. ऐका ना, मुक्ताईने तिथूनही म्हणावं, का रे दादा, मी नाही तुला जेवायला मागणार माऊली. जगाची माय आज गुडघ्यामध्ये डोकं घालून रडतीये. का रे दादा, आपल्याला न्याय मिळावा म्हणून तर माऊलीने देहांत, आपल्या मात्या पित्याने देहांत प्रायश्चित्त घेतलं ना, स्वीकारलं ना. दादा, आपली माय तरी कोण होणार आहे. पण ऐक ना दादा, ऐक ना दादा, काही करे दादा, दाटी उघडा ज्ञानेश्वरा. म्हणूनच विश्व पट ब्रह्म विश्व पट विश्व पट
तरी असेल नेमकं कोणतं? अरे कुणी मांडे द्यावे महाराज, तर ते दिलेलं मांड भाजण्यासाठी जे काही त्याचं साहित्य आहे ना, ते सुद्धा फोडून टाकावं. मग संतापाशी सुख आहे हे तरी कशावरून महाराज? कशावरून सुख आहे महाराज? त्यांना मांड भाजायला खापर मिळलं नव्हतं, हे आपल्यासाठी दुःख आहे, पण त्यांच्यासाठी सुख काय आहे? ऐका ना, ऐका ना, आजही आळंदीला तुम्ही आम्ही सोडा रे, पण सांजेकर बाबा आश्वास जरी गेला आळंदीला तरी सुद्धा तो उपवाशी मरत नाही आहे. का? तर ती माऊली आहे, ती माय आहे, आणि ते त्यांचं घोडोघडी वाढलेलं सुख आहे. तुम्ही आम्ही आपल्या बुद्धीप्रमाणे विचार करतो, हे आपलं दुःख वेगळं आहे, पण संतांचं दुःखाच्या नंतर जे सुख आहे ना, ते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आहे. विठ्ठल. आणि म्हणून तर आहे निवृत्ती ज्ञानदेव हरिबोल हरिबोल. अरे सुख असावं तरी काय? समाधीच्या वेळेला त्रयोदशीच्या आदल्या दिवशी, द्वादशी दिवशी जे कार्तिकीची आळंदीची वारी करतात ना, त्या परवाच्या दिवशी देसाई माऊलीचा आजही मुखवटा पादुका रथात ठेवल्या जातात, आणि माऊलीच्या रथात त्या मुखवट्याची पादुकाची आजही प्रदक्षिणा काढली जाते. ज्या वेळेला माऊलीला उद्या समाधी घ्यायची होती त्रयोदशीला, तर द्वादशीला माऊलीला सगळी साधू संत मंडळी पंढरपूरची एकादशी कार्तिकी आवरून अष्टमीला आळंदीला आली होती. माऊली जाणार आहे ते समजल्यानंतर सर्वांनी माऊलीचा जय जयकार करत होती, भजन करत होती, ज्या त्या फडावर नित्यनेम चालू होता. पण द्वादशीचा दिवस उजडला, माऊलीला रथात बसवलं, आणि मग मात्र माऊलीला रथात बसून थोडक्यात दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. इंद्रायणी मातेचं स्नान घातलं, तिथं सगळ्या नद्या एकत्रित आल्या, आणि मग मात्र देवाने हात धरावा. अरे काय सुख असावं त्या संताचं. ऐका ना दुसरा मुद्दा, देवाने हात धरावा. निवृत्ती दादा नामदेव महाराजांनी हात धरावा, आणि जिथं जागा साफ केली ना, तिथं निवृत्ती दादा एक बाजूला उभा राहून म्हणावं, का रे दादा, माऊली गुरु म्हणून ही जबाबदारी टाकून आपल्याला हे इथपर्यंत यायचं होतं. निवृत्ती दादा श्लोकावर कितीतरी ओव्या झाल्या, मी तुम्हाला समाधान व्यक्त केलं, मला थांबायचंय,
परवानगी तुम्ही दिली आहे ना दादा. माऊली एकदा मुक्ताईकडे पाहा ना. मुक्ताईने म्हणावं, माऊली बालपणी आई झोपीत निघून गेले, आज तरुणपणात आम्ही तुम्हाला माय म्हटलं आणि आज तुम्ही आम्हाला अलगदपणे सोडून जातात. माऊली माऊली आई बाबा सोबतच आम्हाला त्याच वेळेला का नाही पाठवलं तुम्ही. माऊली आज हे चित्र पाहून असं वाटतं रे दादा, आम्ही जन्मालाच का आलो दादा. योगी पावन मनाचा. माऊली या सगळ्या गोष्टी करत असताना आज तुम्ही सगळ्या संतांना रडवताय. माऊली ऐका ना, कुटुंबातली भावकीतील लोक रडतील याच्यात नवल नाही. आज माऊली समाधी घेताना आळंदी रडते, अरे याच्यात नवल नाही. आज सोपान काका, मुक्ताई, निवृत्ती दादा रडतायत, नाही ना, नाही ना नवल. ऐका ना, ऐका ना, सगळे संत रडतायत, यात नवल नाही. आज जगाचा मायबाप रडतोय. एवढ्यातून सुद्धा रुक्मिणीनं पुढे यावं आणि देवाला म्हणावं, देवा तुम्ही तर केलं नाही, तुम्ही तर आणलं नाही इथपर्यंत समाधीपर्यंत, आणि तुम्ही का रडता देवा. हे रुक्मिणी आज माझा भक्त जातोय. ऐक ना रुक्मिणी, ऐक ना. अग आजच्या प्रसंगी या माऊलीच्या मात्या पित्यांना काय वाटत असेल. धन्य धन्य दयाचे खुशी, धन्य धन्य दयाचे खुशी, ज्ञानदेव जन्मले, एक हात निवृत्ती दादाने धरलेला आहे, देवाने नामदेवाने धरलेला आहे. माऊली आता समाधीस्थ होणार आहेत. माऊलीने आता पद्मासनात मांडी घालून बसावं, समोर एक दंडक ठेवावा आणि तो दंडक आज आपल्याला अजान वृक्ष म्हणून दिसतोय आणि समोर ज्ञानेश्वरी ठेवावी. माऊलीनं समाधीस्थ व्हावं. पैसले अरे आता शिळा लोटण्याची वेळ आली. देवाच्या डोळ्यातल्या पाण्याला कोणी अडवू शकत नाहीये, कोण आळशी होत नाहीये. पण आता निवृत्तीकडे पाहिलं. ऐका ना, निवृत्तीने आता जमिनीचा आधार घेतला आणि निवृत्तीने जमिनीला आपलंस करून ओक्साबोक्शी रडायला सुरुवात केली. निवृत्ती दादा आपले माता पिता गेल्यावर सुद्धा कधी डोळ्यात पाणी आणलं नाही, पण निवृत्ती दादा जीवनात दोनदाच रडले, फक्त दोनदा. एकदा मुक्ताईने मांडे बांधण्यासाठी खापर मागितलं, निवृत्ती दादा खापर नाही देऊ शकले. त्यावेळेला एकदा रडले आणि दुसरं आज मात्र आपल्या भावाने समाधी घेतली ना, त्यावेळेला निवृत्ती दादाला होंगा आवरत नव्हता. पण माऊली समाधीस्थ झाले. आता शिळा कोण लावणार.
एवढ्यात मग मात्र नामदेव महाराजांना यावं आणि शिळा लावून घ्यावी. हे समर्पण आहे मायबापांनो. साजेकर महाराज आपल्या लेकराला न्याय मिळावा म्हणून जर एखाद्याचा वडील संन्यासातून ग्रहस्थाश्रम स्वीकारून जर पुन्हा आपलं जीवन संपवत असेल तर लेकरांवर फक्त आईचे उपकार नाहीत महाराज, तर त्या वडिलाचे सुद्धा उपकार आहेत. आपण शेवटची घटिका मोजतोय. सांजेकर महाराज त्या बापाने वाटून पडल्या पडल्या म्हणावं माझा काका बराय ना, चालत आलेला. म्हणून कुटुंबासाठी आपल्या लेकरासाठी बापाचं सुद्धा समर्पण खूप मोठं असतं. किती दुःख असेल तर बाप कधी दुःख दाखवत नाही, घरात आलं तर हसवत राहतो. बाजारातून सोमवारी भाजीपाल्याची आणलेली पिशवी जरी किती मोठी असेल तर त्याच्यासाठी किती नोटा गेले ही त्यालाच माहित असेल. असू द्या ना, संत महात्म्यांचं आपल्याला सगळं चरित्र जरी दिसत असेल तरी पुन्हा संत म्हणाले. संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं मी आनंदाचे लाडू खातोय, क्षणोक्षणाला माझा आनंद वाढतो हे नवल नाही, पण तो आनंद मी तुम्हाला देतो. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आणि आनंद गोंधळला मागे पुढे. हा आनंद घ्यायचा असल्यामुळेच तुम्ही माझ्या परिस्थितीवर जाऊ नका, तुम्ही माझ्या शेवटच्या टप्प्यातल्या संसाराकडे जाऊ नका. माझी चिंता चिंता ही पळाली नाही, भाग्याचा उदय होऊन माझी चिंता वाढली आहे. उजळले भाग्याचा, उजळले भाग्याचा, उजळले भाग्याचा
भाग्याचा उदय झाला, चिंता वारली. कशाने भाग्याचा उदय झाला आणि चिंता वारली म्हणतात? एवढंच पाहू आणि कीर्तनाला हे बघा महाराज, सगळे जरी गोष्टी खऱ्या असल्या तरी सगळ्याची थंडी सुद्धा निघून गेली आहे. कोणाला थंडी वाजली सांगा बरं? आता तुम्ही लय चुपून चुपून घेऊ नका, तुमच्याकडे बघून आम्हाला थंडी वाजायची. ए संपलंय माझं कीर्तन, पण मानत चला गडे या गोष्टी. दादा मला तुमच्या शब्दाने मला निश्चित भावूक जरी केलं असेल, देव नाही म्हणणारी लोक ऐका ना. अमावस्याची रात्र आहे, एक तिथं, दोन तिथं, 3 प्रेताला अग्नी आहे. गावाच्या बाहेर 1.5 किलोमीटरवर ती स्मशानभूमी आहे. अग्नी देऊन सगळे लोक घरी गेली आहे, पण काय करावं? गाडी पंक्चर झाली आणि चालत स्मशानभूमीपासून गेल्याशिवाय पर्याय नाहीये. देवादिकाचा परमार्थाचा नाद नाही, माणूस पूर्ण नास्तिक आहे. पण आमुषा आठवली, कधी कोणत्या गोष्टीला मानत नव्हता, पण घरी येऊन निघताना आई म्हणली, बाळा आज तरी थोडं लवकर ये. येता येता उशीर झाला आणि हे 3 अग्नी असणारे पाहिले. नाद वेगळी वेगळी आहेत, पण ते पाहिलं कीच म्हणायला लागला, श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण हीच काकांना श्रद्धांजली समर्पित आहे. आपल्या हाताने टाळी आणि मुखाने त्याचं भजन, नाहीतर यासाठी केला होता. काळानुसार काही गोष्टी बदलाव्या लागतात महाराज, पण इतक्या बी नाहीत बदलायच्या, सगळं सोडून देणे इतक्या. महाराज ती नारायण नारायण म्हणले, त्याच्या पुढं काय? तिला नाद कोणता नव्हता या परमार्थाचा, पण नारायण म्हणण्यानं काय झालं? ती तिथल्या भीतीची वाट निघून पुढं गेलं. हा देव आहे म्हणून याला मानत चालणं गरजेचं आहे. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात, ते आम्ही उपलब्ध करून दिलंय तुम्हाला साधन, असं नाही असं नाही असं नाही, पण सांगूच का मी? माझी बुद्धी मला एक सांगते, देवच कसा ही संतांनी सांगितलंय. संपलं माझं कीर्तन.
पण ते संत महात्मे म्हणतात अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे सगळी चिंता माझी वारली. कोणती चिंता? कोणती चिंता? तुम्ही आम्ही समजतो ती चिंता का नाही? तुम्हाला चिंता काय? मुलगी जन्माला आली की बापाची चिंता सुरू झाली. पण आता ती बी चिंता करायची काही कारण नाही. नाहीतर लोक काय म्हणायचे? अहो तुमचं माझं सोडावं, ऐका ना, फक्त आपण आठवत नाही. राजा भीमक रुक्मिणी देखोनी चिंता स्वतः कौंडण्यपूरचा राजा भीमक राजा अभंग बाबा मुलीच्या लग्नाने चिंतेत होता. पाण्यातल्या सोयाबीनच्या पप्पाचं काय असेल अवस्था? पण त्या पाण्यातल्या सोयाबीनच्या पप्पाच्या पोरीच्या लग्नाची तारीख काढलेली असावी आणि शेजाऱ्यानं म्हणावं माझं चांगलं झालंय, राहू दे 4-2 लाख तुला. ती म्हणला नाही एवढा खर्च लागेल. अरे लाखभर तर लागेल ना आता, मग राहू दे ना लाखभर. त्या बापाला शेजाऱ्याने पैसे दिले आणि देता देता ती म्हणला नको नको, का मला बहीण बी नाही आणि मला लेक बी नाही, राहू दे. तुझी काय पोरगी? दादा मला काही नाही, काही नाही, बहीण नाही मला, पण मी कितीच करून देणार कुटुंबातून? बोला ना. बरोबर आहे? ते केलं ना, पण थोडं पुढे चला ना, चला ना. नाही मला काही, राहू दे तुझ्या लेकराच्या लग्नाला 1 लाख. माझी काय तुझी काय? पुढचा मुद्दा आहे का? आता त्या बापाची चिंता पळाली का वारली हो? पेटी मास्तर बोला ना, टोपी छान दिसते. हा पेटी मास्तर वारली नाही ना, तुम्ही कॉपी करायला. पेटी मास्तर नाही वाजवतायत मस्त, ऐका ना. मोकळं राहा पाहुणे, काही नाही, आपली पहिलीच ओळख आहे. मला एक मुद्दा सांगा. हे बघा मला संपवायचंय कीर्तन, पण एखादा मुद्दा एखाद्याला नाही समजला तर आपण त्याला बोलून पुढे जाणं लय गरजेचं आहे. नाहीतर आपण रक्त आटवायचं आणि ती कीर्तन झाल्यावर म्हणते हा महाराज का त्याची त्यालाच. ही गोष्ट व्हायला नको म्हणून ऐका. मी बी एका सांप्रदायिक मधला आहे, मला अभंग तितकासा सोडवावा लागेल. वेळ माझी संपलेली आहे, माझी वेळ संपली तरी मला काही असू द्या ना. तुम्ही लय गावचं पाणी पिलंय, मला असू द्या. विनोद सोडा, माझ्या मुद्द्याकडे या, मुद्द्याकडे या. जरीचंद महाराज तुम्ही का काढली तुम्ही? ऐका ना, संपली आहे माझी वेळ. आपण आपली माणसं आहेत म्हणून मोकळं बोलून जातोय. काय म्हणत होतो मी? चिंता वारली आहे. पेटी मास्तर हा ना, चिंता वारली तरी सुद्धा 1 लाखामुळे ती चिंता वारू शकत नाहीये. सामान्याची चिंता पळत असते, वारत नसते. मग महाराज सामान्य माणसाची चिंता कधीतरी वारेल ना. चिंता कधीतरी नक्की वारणार आहे. ताईच्या लग्नाला आयते पैसे आले, लग्न पार पडलंय म्हणजे बापाची चिंता वारली नाही. ताई गाडीत बसते, 10 लाखाच्या गाडी सजवून आणली आहे. सगळ्या महिला तिला वाट लावतात. पण दारात मांडव असला ना तरी बाप एका कोपऱ्यातही देसाई आणि बाप गळ्यातल्या दिवसभर घामाने भिजलेलं उपरण सुद्धा आपल्या डोळ्याला लावतोय, म्हणतोय माझी लेक जाते आहे. पण मी रडल्याला लोकांनी बघितलं तर लोक नाव ठेवतील, घरात जाऊन रडेल. पण ताई सगळे लोटतायत, अंधार पडतोय, पुढं जायचंय, गाडीकड पाऊल टाकते आहे पण गाडीत नाही पाऊल टाकत. का?
आज दिवसभर सगळ्याच्या समोर हात जोडणारा माझा बाप दिसत नाही आहे. आज माझ्या बापाने आयुष्यात कुणासमोर हात पसरला नाही, पण प्रत्येकाला म्हणत होता चांगलं झालं ना, माझ्या ताईच्या लग्नात काही कमी नाही ना पडलं, कोणी नाराज नाही ना झालं, खिशात काहीच नाही आहे. उद्या बँडवाला उभारणार आहे, पण कमी नाही ना पडलं. अरे डझनभर माझ्या बापाने उन्हाळ्यात वह्या आणाव्यात, त्याच्यावर मी माझं नाव टाकलं, माझ्या बापाचं, कुळाचं, गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव डिझाईन मध्ये पूर्ण पहिल्या पानावर त्या पेज मध्ये डिझाईन मध्ये नाव टाकलं. ते नाव 18-22 वर्ष मी माझ्या पुढे घेत राहिले. छोट्यापणी पाहुणे घरात आले, पाहुण्यांनी माझं नाव विचारलं, ए बाळा, ए ताई, ए गुड्डी, ए दिदी, तुझं नाव काय? तर मी फक्त माझं नाव सांगितलं. तर पाहुणे म्हणले, बाळा नाव पूर्ण सांगावं. त्यावेळेला मी माझ्या नावापुढं बोबड्या शब्दात मी माझ्या बापाचं नाव सांगितलं. पाहुणे म्हणले, बाळा हुशार, ते नाव पुसते मी आज, ते नाव मी आज लाजत गाजत घेते आहे. का घेते आहे? रीत आहे, रिवाज आहे, परंपरा आहे, संस्कृती आहे म्हणून. आणि शेवटच्या टप्प्यात बापाला ताई बोलवती आहे. बाप घोळक्यात गाडीपाशी येतो ना, त्यावेळेला ताई आज पाया नाही पडत, त्यावेळेला बापाच्या गळ्याला मिठी मारते, एकच शब्द करते, पप्पा. तब्येतीची काळजी घ्या बाबा, खूप काही केलं बाबा, आता काळजी घ्या, ऐका ना. मरायच्या वेळेला तो मान कुणाच्या तरी मांडीवर ठेवतो ना, त्यावेळेला तो म्हणतो, भगवंता माझ्या हातून जर काही चांगलं झालं असेल तर माझी ताई येऊस तर माझे डोळे मिटू नको का? माझ्या ताईने माझ्यासाठी निस्वार्थी प्रेम केलं रे देवा. पांडुरंगा, माझी ताई कशी आहे? माझी ताई माझ्या आईप्रमाणे आहे. अरे कोणी एखाद्या ताईला आपल्या पोटात जर मारत असेल, हा विचार करत असेल, तर त्याला उत्तर आहे, ती ताई त्या आईला सांगत असते, 9 महिने 9 दिवसाने झाली जगबगण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजू आई. या सगळ्या गोष्टी येतात, याचं कारण सुद्धा काय आहे? पेटी मास्तर ऐका ना, ऐका ना. एवढ्यातून सगळं जरी झालं तरी पुढचा शब्द ऐका. सगळ्यासाठी वडीलही आणि सगळ्यासाठी आई कशी असते? आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाचा ए मायेचा सागर, जीवनाचा मायेचा सागर, जीवनाचा
म्हणून कुणाच्या आई असू द्या, कुणाचे बाप असू द्या, आई बापाचा लेकरासाठी त्यागच आहे. संपलंय माझं कीर्तन. फक्त एक मुद्दा ऐका, चिंता वाढते कधी माणसाचं त्या कुणाच्या तरी मांडीवर डोकं आहे. माझ्या ताईला बोलवा, ताईला बोलवा, पण ताई यावी आणि बापाने डोळे मिटलेले असावे. त्यावेळेला ताई डाय मोकळून रडते. झाला ना 10वा, झाला ना 13वा, आता नाही थांबायचं पाहुणीने घरी. काय संस्कृती आहे. आता तिला थांबता येत नाही. आता तिचा घरात आई पण नाही आहे आणि बाप पण नाही आहे. प्रेम संपलाय, पण ती अंगणात येते आणि लहान धाकटा जरी भाऊ असेल ना तरी भावाला हात जोडते आणि म्हणते, दादा संपलं रे माहेरातलं प्रेम, पण दादा ऐक ना, मी आता कधीतरी तुझ्या घरी येईल दादा. काय येईल सांगू का भैया? याच अंगणात माझ्या आई बापाने माझ्या बोबड्या बोलाचं कौतुक केलं होतं. याच अंगणात माझ्या बापाने मला बोटाला धरून चालायला शिकवलं होतं. भैया एका चिमणी सारखं येईल, रात्रभर राहील आणि दिवस उगवल्या मी निघून जाईल. भैया तेरे अंगनों की मैं हुई सी चिड़िया रे, रात बसेरा सुबह उड़ जाना है. म्हणून ही चिंता सामान्य माणसाला मरेपर्यंत आहे. आपली चिंता वाढते कधी? माणूस मेल्यावरच चिंता वाढते. संपलं ना. संतांची चिंता वाढते कधी? अनुस्वाराचा फरक आहे. अनुस्वार लावलं चिंता, अनुस्वार काढलं चिता. सफर करने वाले को चिंता, नैया चलाने वाले को चिंता, किरायेदार को चिंता. चिंतेवर कीर्तन होईल एवढी चिंता. चिंता देव, चिंता संत, चिंता सामान्य माणूस. चिंता कोणालाही चुकली नाही, तुकाराम महाराजालाही चुकली नाही, पण चिंता वारली म्हणतात. आणि बायकोला म्हणतात नको चिंता करू अन्न या वस्त्राची, माऊली आमुची पांडुरंग असंही म्हणतात. अर्थ स्पष्ट आहे. संसाराची चिंता नाही, पण चिंता तर वारली म्हणतात. चिंता होती कोणती? कैमी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझी. संत महात्म्यानो गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, मज दिनाचे उद्धरी. संत महात्म्यानो गरुडानो जा आणि देवाला निरोप द्या. बस बस देवा मला आता तू घेऊन जा. हे बघा
दीनाचे उद्धरी, माझा उद्धार करा. काय करा, काय करा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला आता घेऊन जा आपुल्या माहेरा, जाईन मी आता. संपलं माझं कीर्तन. ती चिंता माझी वारली. कोणती? माझा उद्धार झाला. भाग्याचे 4 लक्षण आहेत माय बापांनो. 4 लक्षण फक्त सांगतो, ऐका ना. भाग्याचं पहिलं लक्षण आहे निरोगी काया, दुसरं लक्षण आहे घरमे माया, तिसरं लक्षण आहे पुत्र अधिकारी आणि चौथं लक्षण आहे पतिव्रता नारी. ही 4ही भाग्याच्या गोष्टी रावणाकडे होत्या, पण तरी देखील तो भाग्यहीन ठरला. संपलं माझं कीर्तन. कळलं का तुम्हाला? नारायण देवा, रावणाकडे 4 भाग्याच्या गोष्टी होत्या. काय होतं? निरोगी काया होती, कैलास पर्वत हलवणे इतकी ताकद त्याच्याकडे होती. दुसरं काय लक्षण आहे? घरमे माया, मंदोदरीचं कुंभकर्णाचं प्रेम जीवापाड रावणावर. तिसरं लक्षण आहे इंद्रावर विजय मिळवणारा कर्तबगार मुलगा इंद्रजित, पुत्र अधिकारी आहे. चौथं लक्षण आहे पतिव्रता नारी, मुख्य मंदोदरी पतिव्रता नारी. पण या 4ही भाग्याच्या गोष्टी असून सुद्धा रावण भाग्यहीन ठरला. का का का? ऐका ना. त्यानं साधूच्या कंबरड्यात लाथ घातली होती म्हणून भाग्यहीन. म्हणून ते संत म्हणतात, अवघी चिंता वारली, भाग्याचा उदय झाला, पद्मनाभ जोडला. कशाने जोडला? संत दरुशनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडला. आणि तो जोडल्यामुळे त्या भगवंताला आम्ही ठेवलं तरी कुठं संपुष्ट हे हृदय पेटे, हृदय पेटे, तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात, संपुष्ट हे हृदय पेटी करुनी पोटी साठवू त्या भगवंताला. मी माझ्या हृदयाचं मंदिर करून साठवलंय. भगवंत देव हृदयात कधी साठवला जातो? ज्या वेळेला हृदयाचं मंदिर होतं ना, त्याच वेळेला हृदयबंदी खाना केला. हात विठ्ठल कोंडीला. संपलं ना, संपलं ना. ज्ञानार्थी. पण ऐका ना, ऐका ना श्रोते मंडळी, टाळकरी मंडळी, हे मी आतापर्यंत जे तुम्हाला सांगितलं ना, हे आपण जाणा. आणि कोण जाणत, कोण जाणत? ज्याच्यापाशी आहे ना, ते तरी जाणण्याचा प्रयत्न करा. ज्याच्याकडे नाही ना, ते कोणी जाणू नका. आम्ही मग वेळोवेळी ऐकतो ना, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळा नाक नाही ना त्याला विचारा ना त्या अवयवाची किंमत. अरे ज्याला माय नाही ना त्याला विचारा ना त्या त्या आईची किंमत. आणि नाही ना तुम्हाला कळालं, या अभंगातून नाही ना तुम्हाला कळालं, मग लता दीदी सारख्यांनी समोर यावं आणि
त्यांनी सांगावं, ऐ मेरे वतन के लोगों, तुमको लगा लो नारा, ए शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं करो कुर्बानी, तेरे भी बंधु को उठाती, ओ दशरथ को एक मां, धीरे धीरे गए होश गवाती, जब ठेवा, तो या भावा सापडला धन्य माता पिता तयाची। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम 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 तुकाराम, हे तुकाराम 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 तुकाराम, हा विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय, कशाला नाही त्याला विठ्ठल जय जय, हा बोलिले करो मेरे वासरे करो।
Thank you.